अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। कैशी आहो सगळी? उम्मीद करता बेसच असाल। आम्ही पण बेस आहो अल्हम्दुलिल्लाह। अल्हम्दुलिल्लाह। तुमची दुआ आहे, अल्लाहचा फजलो करम है। काय बाकी काय चाललाय? काल तुम्हाला आम्ही बोलला होता की आम्ही तुम्हाला भट्टी चालू करून दाखवणार आहोत। ते आज भट्टीचा उद्घाटन आहे, ओपनिंग आहे, ओपनिंग आहे, ओपनिंग सेरेमनी। ते सगळ्यांनी या। ही बघा, ही आहे आपली भट्टी जवळशी बघा, ही भट्टी आहे आणि ही लाकडा हात माशाअल्लाह। बिलट्यो चौरा बिवरा जी पण हात सगळी टाकून आम्ही भट्टी गरम करणार आहोत। आणि ती भट्टीची सुरुवात कोकणी रेसिपीशी सुरुवात करू। कोकणी रेसिपी, जी हाँ, काय बोलतास कन्ना? जी कोकणी ट्रेडिशनल रेसिपी है, जास्ती खेचणार नाही। हाँ, ही है तवसा आणि बनवणार आहोत तवशाचा ढेबरा। ढेबरा रेसिपीशी आम्ही लोक भट्टी सुरू करता आहोत गोड चिजेनी, आणि तुम्ही सगळ्यांनी शरीक व्हा आपल्या रेसिपीतला, ढेबरा आपल्या ओपनिंग सेरेमनीतला। ही बघा, ही है ट्रे, या ट्रेच्या हातला ढेबरा बनवणार आहोत माशाअल्लाह। आणि ती पण है हँडमेड ट्रे है, यानी घरातला ट्रे बनवले ना भट्टीसाठी। तवशाच्या ढेबऱ्यासाठी लागणार है एक अक्का तवसा घेतला भाव। आता ही याचा वेट किती आहे मी बोलू नाही शकत, पण तुम्ही अंदाजाने बघा किती मोठा तवसा आहे, जम्बो जॅन तवसा। त्याच्यानंतर त्याला मी घेतले थात आपले रेग्युलर राईस जे असतात ते 2 किलो राईस आहेत। मी वजन करून घेतले 2 किलो राईस, 2 किलो गोड घेतला आहे, त्यांशी थोडा बचवायचा आहे, पुरा गोड नाही जाणार। त्याच्यानंतर राईसला धुवून हातवरती राईसला धुवून त्यांचं पाणी निचरायचं आहे, आणि त्याच्या हातला बडीशेप आणि इलायची टाकून राईस भुजून घ्यायच्यात। आणि भुजताना थोडा तूप टाकू 2 चम्मच। त्याच्यानंतर ही तूप ढेबरा बनवायच्या टायमातला कामी येणार आहे। आणि आपल्या चवीनुसार आपण मीठ घेणार आहोत। त्याच्यानंतर एक नारळ पण होणार आहे, एक नारळ पण जाणार आहे। आता ह्यो नारळ बघा जम्बो नारळ आहे, म्हणून मी एकच घेतलो आहे। जितकं बाहेरशी दिसतंय तसंच 80 पण आहे। आणि ह्यो नारळ आमच्या इकडे कमीत कमी 70-80 रुपयाला एक विकते। जी बिलकुल। आता चावल जे हात रेग्युलर चावल हात ते चावल भुजून घ्या, धुवून त्याला स्ट्रेन करून त्याला भुजून घ्यायच्यात। आणि भुजताना त्यातला बडीशेप आणि हे 7-8 इलायची ग्रीन कार्डमम घेतलेत ते आतला टाकून भुजून घ्यायचं आहे। आणि भुजताना 2 चम्मच तूप टाकणार आहे, आणि बाकीचा तूप आहे ते ढेबरा बनवायच्या टायमात जेव्हा सगळं मिक्स मटेरियल करू त्यातला ते तूप जाणार आहे, तेव्हा तुम्ही खते जाऊ नको। मी काय विचारताय, ती बडीशेप किती घेतलीस, इलायची किती बडीशेप घेतलीस? 1 टेबल स्पून आहे, आणि 7 ते 8 पीसेस ग्रीन कार्डमम आहे। ठीक आहे। तेव्हा आता आणि चावल किती किलो? 2 किलो बोललाय 2 किलो। अच्छा। त्याच्यानंतर आता भट्टी स्टार्ट करता ती प्रोसेस बघा, कारण बघा आता ही सगळं मिक्स मटेरियल होस तर 1 तास जाणार आहे, तिथपर्यंत आपल्याला भट्टी गरम करणं गरजेचं आहे। तर आता ह्यो प्रोसेस बघूया भट्टीचा, बिस्मिल्ला करूया। तुम्ही पण शरीक हो ओपनिंग सेरेमनीला। त्याच्यानंतर ढेबरा बनला की सुबाला नाश्त्याला या सगळ्यांनी। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। बेल्टो जलतात कशो नाही, जी लोक लाकडा चालतात, चूल चालतात त्यांना बेल्टो कशो जलतात ही माहितीच असेल, बोलियाची गरज नाही आहे। माशाअल्लाह, मला मोह बेस वाटते। बेल्टो मी गॅस फ्लेम सारखा जलते, गॅस फ्लेम जसा जलते। आणि मी जेव्हा चूल पेटवता ना मी मुद्दामच बेल्टो जाळून टाकता सगळ्यो, मग यांची मनात डाट पडते, अगो बेल्टो का सगळं खपवलेस, बोलू बेस वाटते बघिया। ऐसा है। तेव्हा बघा आपल्या बेकरीची बिस्मिल्ला आहे माशाअल्लाह। विवर्स आमच्या लोकांचे ना मोप हौसले
हौसले माझे आणि यांचे मोठी बेकरी टाकियाचे इन्शाल्लाह अल्लाह कामयाबी देव दुआ करा. आणि ही ते एक छोटासा असाच डेमो आहे घराच्यासाठी. घरात काही चीजो खाया पिया बनवायला लागतात ना, त्यासाठी आम्ही लोकांनी ही छोटासा शौकिया बनवला वाव. पण आम्हाला इन्शाअल्लाह लजीम मोठी बेकरी घाली या चीजची कमर्शियल इन्शाअल्लाह. इसको पेंडो है म्हणजे फुल तयारी. हाँ माशाअल्लाह. अल्लाह का फजल करम है, अल्हम्दुलिल्लाह. तैयारी में ही रहना पड़ता है. जी. प्लास्टिकचे रॅपर्स मध्ये जास्ती नाही, थोडासा खाली टाकायचा असतो माशाअल्लाह. आग बराबर पकडण्यासाठी. जी जी बिल्कुल माशाअल्लाह माशाअल्लाह. हे बघा आग पेटली आहे. हा दुआ करा मस्त भट्टी एकदम झाली पाहिजे. शुभ आरंभ. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. वर्षी धुवून निघते ते दाखव. इट्स मॅजिक. आग एकदम लागून एकदम जैली मस्त की मग आपण जरा बंद करू मग. जी. ह्याला कसे बेस इंगल पडले पाहिजेत ना. ही इलेक्ट्रिक भट्टी नाही आहे ना, पडतील ही इंगला मतलब मोपशी इंगल पडले. आग बघ वर्षी निघते. हो आग निघते म्हणजे चहा बनवू शकते वरती. हा? माशाअल्लाह. ऑपरेशन तवसा. बघा माशाअल्लाह. आता ही जी यातलन बी आहे बघा, पाणी किती आहे यातलन, बापरे बाप. आता ह्यो बियो आहात ना, ते आम्ही सांभाळून ठेवू आणि पावसात जमिनीत लाव, ते आमच्या इकडे तवसा होईल. काय ह्योच तरीक होय, 2 in 1 फायदा. काय माशाअल्लाह. आम्ही लहान होतो ना तेव्हा आम्ही लोक काय करायची माहिती आहे, तवसा असो चिबूर असो किंवा कालो भोपलो असो, ते आम्ही लोकांना त्याचे बियो फल खायचे आणि त्याचे बियो आम्ही घराच्या भीतीच्या बाहेर मारायची. ही बी बघा. हा त्याच्या आतलन पाणी होता, म्हणजे एक लेयर होता, ती मी फोडलू तवा जाऊन फुटला ती. आता ही मी बियो बघा ऐसा ठेवता यातलन. याला मी सुकवीन आणि मग ह्याचा झाडा लावीन याची. सही आहे, जरूरी आहे. फलान शिफल कैसा उगते बघा, अल्लाह पाक कैसा त्याची तखलीक करते अल्लाह. तेव्हा घराच्या दिवारीच्या बाहेर काय तुम्ही लोक पण अशीच बियो मारियाची आणि मग आम्ही लोक काय करायची, ती सुकियाची ना. मग आम्ही लोक टायमाने ना कव्वा पण असं जाऊन त्यांची बियो टिपियाची, काढियाची आणि खात्रियाची. तुम्ही पण कोण कोण ऐसा करियाचा ती प्लीज कॉमेंटला तुम्ही नक्की सांगा. हा वाट बघीन मी कॉमेंटची ह्या टॉपिकवर. जो गावात राहतो तो माणूस नक्की करेल याचा. जरुरी नाही, काही जणांना बाती माहिती पण नसतात आणि काही जण माहीत असतात. कन्नो आता किती 1 2 किती तुकडे करू? यस 4 करा. 4 झून झालाय की काय? नाही नाही बेस आहे. ठीक आहे, काय मस्त आहे. हे ऐसेच पाहिजे. गावठी फल, वर्षाचा फल. हे बघा यातलं पाणी आता दिसत नाही, पण ही मी हे बघा पाणी उडाला ऐसा फोडलो की पाणी निघते सगळं, म्हणजे ती लेयर आहे ना. जितनी काय मस्त खुशबू येते बघा तवशाची. सुभान अल्लाह. अल्लाह की तारीफ जितनी करो उतनी कम है. देखिए माशाअल्लाह. एक बीज से एक बेल बड़ी पैदा होती है, उसमें कितने तवसे लगते हैं. फबीअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान. तुम अपने रब की कौन कौन सी नेमत को जुटलाओगी. सही बात है, बिल्कुल जुटलाओ, सवालच नाही उठत. रबची तमाम तकलीफची तारीफ आहे अल्हम्दुलिल्लाह. आता ही चीज जी आहे जी ही मी तुम्हाला दाखवत आहे एक खरोडून. इकडे बघा बट्टी कशी जळली, मस्तपैकी आग झाली आहे. नाहीतरी तास सव्वा तास झालो आहे. ऐकत नाही. तास सव्वा तास झालो आहे, बट्टी जळून रेडी आहे. ही बघा इकडे बघा, ही ऐसा सगळा निघेल. मतलब पल्प बोलू शकता.
तवशाचं पल्प येतो ऐसा आणि किती खुशबूदार आहे बघा, काय जबरदस्त खुशबू येत आहे, गावांची फिलिंग देत आहे. जर तुम्ही ही मुंबईला बैसून किंवा कोकणाच्या किंवा गावाच्या बाहेर बैसून ही तुम्ही कामं करत असाल तर नक्कीच तुम्हाला गावातल्या तुमची फिलिंग्स तुम्हाला खेचून आणेल. चला मी पण करत होतो थकिया जायला आता. तवसा प्रोसेस जी तवसा प्रोसेस चालू आहे. माशाअल्लाह. दाखव जरा, हात काढ. केसा मिलून बाडून कामं केली हात काढ. पाहिजेत ना. माशाअल्लाह बघा. आणि खूप शिजल्याच्या जरुरी नंतर माशाअल्लाह होईल शिजण्याच्या नंतर. आणि तिकडे ढेबऱ्याची खुशबू सुरू भट्टी चालू आहे बघा. माशाअल्लाह. याला ढाकण लावलं जाईल. ढाकण आतला ढेबरा टाकायचा बनियाला आणि ढाकण लागेल त्याला. माशाअल्लाह. रातीचं सीन आहे बघा. माशाअल्लाह सीन आहे. सुभान अल्लाह. बघा हे चाव राहत, हे ऐशे भुजून घेतलेले चाव राहत आणि ते दलून पण अर्धे झालेत हात. ती बघा कैसा दलालाय मिक्सरला. त्याची पावडर बनवायची. पावडर म्हणजे सोजीसारखा बनवायचं आहे सेमोलिना. खूप तुम्ही समजला असाल. आणि हे बघा दुनिया भरता बघा. माशाअल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह. बघा ढेबऱ्या रेसिपीला जितके पण काही इन्ग्रेडियंट्स लागतात ते आम्ही सगळे रेडी करून घेतला आहोत. जैसा की सगळ्यातला पहिले ते तवसा आहे. खरवडून तवशाला घेतला. ग्रेट करून घेतला आहो. त्याच्यानंतर राईस तुम्हाला दाखवलो मी. राईस धुवून स्ट्रेन केलेत. त्याच्यानंतर भुजलं हां भुजून घेतली. त्यातला इलायची आणि बडीशेप टाकून भुजून त्याचा रव्यासारखा सोजीसारखा बारीक रवा बनवून घेतलोय. माशाअल्लाह. जबरदस्त. त्याच्यानंतर ही गोड आहे 2 किलो बारीक करून घेतला वा ग्रेट करून. ही खोबरा आहे 1 मुठ्ठो नारळ. हा 1 मुठ्ठो नारळ आहे बघा किती चव निघाला 1 नारळाचा. जी. त्याच्यानंतर ही मीठ आहे चवीनुसार आणि ही तूप आहे. ठीक आहे. आता ही सगळं आपण मिश्रण करून घेणार आहोत. त्याच्यानंतर भट्टीत कसं बघा भट्टी आता रेडी झालेली आहे. माशाअल्लाह. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. तवशाच्या पल्पला गोड टाकू आणि कुस्करून घेऊ. येस. आता ह्या गोडाला पुरा मेल्ट होईपर्यंत लंप फ्री होस तो त्याला क्रश करून घ्यायचा आहे. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. माशाअल्लाह. अकीफा आज व्हिडिओत या नाही मागे. नाही ती पण कामात बिझी आहे. तिने चाय हाणून दिला नमला. माशाअल्लाह. मम्मा बाहेरचा काम करते, ते बाय घरांचं काम करते आणि पढाई. चाय माशाअल्लाह. ब्लॅक टी. मी तिला आता बोलून राहिलो तू बेटा मला चाय बनवून घेऊन ब्लॅक ये. टी. 2 कप आम्हाला चाय हन ती तिने हाणून दिला. सही. हा करणं गोड मेल्ट झालाय. दाखवा. गोडचा प्रोसेस पुरा झालाय. हो आणि ढेबराची मी तयारी. पुरा गोड घेतलाय आहे. ही फक्त तवसा आहे. अजून सगळा मिक्स व्हायचा बाकी आहे. फक्त गोड मिक्स झालाय. हा फक्त गोड मिक्स झालाय. आता मी हातलान घेणार आहे मीठ. चवीनुसार मीठ घेणार आहे. जिसको कहते हैं बस. नमक. बस जास्ती ना अर्धी चम्मच मी ऐसा मीठ घेतलाय. हाँ एक अंदाज से ले लेने का. येस. माशाअल्लाह. झालाय माशाअल्लाह. हीच मोप मेहनत असते की गोडाचे तुकडे किती पण आपण गोड तुकडे केलं तरी मी तरी तुला ते melt करायला बारीक time करून जाते. दिलो. तू थोडे बहुत असतील असे. हा बिलकुल बिलकुल. त्याच्यानंतर आता मी टाकीन खोबऱ्याचं क्रश. माशाअल्लाह. ज्याला आपण खोबऱ्याचं चव बोलताव. सुभान अल्लाह. आपल्या कोकणची शान है ह्यो सगळ्यो रेसिपीज ट्रेडिशनल. आम्ही भट्टीचं उद्घाटन आपल्या ढेबरा आपला कोकणी डिशची चालू केला व्हावं बेवस. इंशाअल्लाह.
त्याचं पण रिझन आहे, कारण त्या भट्टीत आपला कोकणी डिश पहिले तयार झाला पाहिजे. आता आज कोकणी डिश झाला तयार, ते सकल आम्ही पाव बनवणार आहोत. इन्शाल्लाह दुआत ते याद ठेवा आम्हाला. बनवून द्या व्हिडिओवरती आणि वाट बघा. Viewers, नोटिफिकेशन्स ऑन ठेवा. ही सगळा सिर्फ आणि सिर्फ तुमच्या दुआचो असर है, दुआचो नतीजो है. बेशक. आम्हाला हर आमचे व्ह्युअर्स दुआत याद ठेवतात मोप आणि दुआ देतात. इतकी दुआ देतात ना की माशाअल्लाह. कॉमेंट्स पडताना दिल भरून येते आणि काही डोळ्यांची जणांस. आसू येतात. आणि आमची आप्पा आहे, माशाअल्लाह. एक नानी आणि नवासा चॅनलवाली आप्पा आहे आमची, ती ते त्यांचा मोप ते दुआ इचरूच देते आम्हाला. नको इतकी आप्पा. दुआ देते की इचरू नको. एक व्हिडिओवर 4 वखत कॉमेंट त्यांचे असतात, मोठे मोठे भारी आणि इतके मिनिंगफुल असतात. अल्लाह पाक त्याला त्यांचं अजर सवाब द्या. अल्लाह दुनियात पण आखिरातला पण. ती स्वतः एक तकलीफशी गुजरतात. माझी ते दिलशी दुआ आहे की अल्लाह त्यांची तकलीफ सगळी दूर करून टाका आणि जी पण काही मुश्किल त्यांच्या सामने दरपेश आली आहे ती खत्म करून टाका. आणि सगळ्यांच्या घरातला आपसी रंजिश असतात तो त्यांचे दूर झाले पाहिजेत. ज्याने की नानी मोप टेन्शनला हात दुआ करा. आणि नानी नवासा चॅनल कोण नाही वलकत. अल्हम्दुलिल्लाह सगळी तुम्ही वलकता व्हाव तेव्हा तुम्ही त्या चॅनलला थोडी बढोतरी द्या आणि त्या चॅनलवर जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा. त्यांचे व्हिडिओज बघा का की त्यांची जी इन्कम होणारी असते, त्या चॅनलवर जी इन्कम होते, अर्निंग होते, ती नानी गरीब बच्चातला तालीमला तकसीम करतात. ज्यांना बुक्स घ्यायचे असतात, ॲडमिशन करायचं असते, कॉलेजची फी कुणाला भरायची युनिफॉर्म असते. घ्यायचा असते, मोप काही बाजू आहात हा ती त्यांची गरज नानी and नवासा चॅनल जी आप्पा आहात आमची ती पुरी करतात. आणि दुसरी बात की नानी हमेशा बोलतात की आता व्ह्यूज कमी झाले येतात माझ्या चॅनलवर, ज्याने आता इन्कम कमी झालेली आहे, गरीब बच्चांची मदत होताना तकलीफ होते, ते नानी स्वतः आपल्या पॉकेटशी मनी ते टाकतात, स्वतः पाकिटचे पैसे टाकून ते मदत करतात. तेव्हा ऐसा करू नको. प्लीज तुम्ही जावा नानीच्या चॅनलवर आणि तमाम व्हिडिओज वॉच करा, ज्याने की गरीब बच्चांचा फायदा होईल. तुमच्या जरिये तुम्हाला दुआ मिळेल. बघा ही चावराचा कण टाकताय आहे. माशाअल्लाह. व्ह्युअर्स मी तुम्हाला बोलला होता गोड पुरा नाही घेणार, पण पुरा लागला आहे हा, कारण चावळ जुने हात ना ते आणि चावळ वाढलेत मोपात. आणि मला असं वाटतं आहे की जुने चावर असल्यामुळे कसे शिजल्यावर मग फुलतात मोप आणि मग ती गोड कमी वाटेल. मला असं अंदाज मिळलो, मगून मी गोड सगळंच टाकून दिला आहे. चला नाही चला कैसा चला म्हणजे आता मी बोलते मला बोलतात चला, मगून येडो आहे तुला चला बोली. येळे लोक चला बोलतात. मग आपण आपल्या घरा आहो. हे बघा मी आता तूप टाकीन, मग जास्ती नाही टाकियाचं आहे, कारण राईस भुजताना पण मी तुपाचा इस्तेमाल केलो आहे. आता ही तूप आतला माशाअल्लाह. भिजवायचा. शिजलाय नाही पण आत्ताशीच खुशबू यायला चालू सही झाली. पण बोला, आपल्या हा? कोकणीत खुशबू नाही वास बोलतात. वास बोलतात, हीच ते गलत करतात ना. आता तुम्ही वास बोलिया जावा आत्ताच्या पोरांना, ते बोलतील काय ऐसा बोलता हो, किती वास येते, किती बेसवरी खुशबू आहे. आपल्या कोकणीत बोलतात ना ओपन करून बोल, ते मी ओपन करून बोललो तुला. अल्ला, कोकणी बायका मो एज्युकेटेड होती पहिल्याची. मला टेन्शन झालंय, टेन्शन अरे बोलियाची म्हणजे टेन्शन आणि ठेशन, त्या लोकांना रेल्वे काही टेशन शिक्षण नाही होता, पण ते बोलियाचे. जी. हा, ओपन करून बोल बोलियाचे, टेन्शन बोलियाचे, मेंटल बोलियाचे. मेंटल इंग्लिश वर्ड आहे ना, हाफ मेंटल. हाफ मेंटल. मग काही बातू होते हो. बुजुर्ग लोक गेली तात पण यादव देऊन गेली तात, हा. त्याच्या सहारेच ते आपण जगता वाव. आपला पण ते कोकण त्यावरच आहे. ब्रिटिशनी शिकवून गेलाय थँक्यू आणि सॉरी काय बोलूया. सही आहे. आणि माणसाला मोप चाप्टर आहे हो. चाप्टर. माशाअल्लाह. बघा कैसा बेटर बनला आहे. एक नंबर माशाअल्लाह. कालवून घ्यायचा आहे, ज्याने कैसा आहे ही तवसा आणि नारळाचं चव, याच्यातला जो रस असते, दूध असते, ती त्यातला भेदला पाहिजे चावराच्या कणातला. आता ही खोबरं आणखी घेणार नाही जी ठेवलीस ती, म्हणजे एक नारळ एवढं मोठं निघालो तो जम्बो नारळ. काय बोलूया अहो तो नारळ बघूनच मी बी आलो. काय मग काय डोंगरावर येऊ.
माशाअल्लाह, किती खुशबू फैली बघा. माशाअल्लाह, तीच ते मी बोलताय तुला. जबरदस्त, शिजल्यावर काय खुशबू येईल. एक नंबर. सुभान अल्लाह. आता ह्याला आपण 10 मिनिटं ऐसा सोडूया. ठीक आहे. हा, पण ती ट्रेला टाकून पण ठेवू शकतो ना 10 मिनिटं. ना आता ऐसा रेव द्या. हां, त्याच्यानंतर आपण इन्शाअल्लाह बघा ऐका, कन्नोनी बोलला 10 मिनिटं ऐसाच ठेवूया. त्याच्यानंतर हे आपले ट्रे आहात. आता ह्यो ट्रे हात बघा. हो, हँडमेड. हँडमेड बाय नासिर मुल्ला. बघा ना किती ट्रेज बनले होतात. माशाअल्लाह. रिपीट दाखव. रिपीटिंग केले ना. आणि आता हे ॲक्च्युली आमची बुरून पाव किंवा लादी पाव बनवायच्या तयारीच्या साठी सगळा मटेरियल रेडी बघा. ही पण आहे, हे सगळ्यात मोठा पण आहे. तेव्हा आता आपण ही मटेरियल त्यातल्या पोर करणार आहोत. तर सर तुम्ही 10 मिनिटं वेट करा. हे तूप ट्रेवर स्प्रेड करायचं आहे आणि हाताने थोडा ग्रीसिंग करायचं आहे. ही चिमणी आहे, तर ह्याच्यावरती मी ही ठेवताय वजन, म्हणजे बिलकुल भाप भार नाही गेली पाहिजे. मस्त आतला. आता ह्याला किती टाइम ठेवायचं आपल्याला? टायमिंग सांगा. ॲटलिस्ट 40 मिनिट्स. 40 मिनिट्सच्या जास्ती ठेवायचा, पण आपण 40 मिनिट्सच्या नंतर चेक करू. वी हॅव टू सी. कारण फर्स्ट टाइम आपण जर यूज करता व्हाव ना, ते आपल्याला अंदाज आपल्याला स्वतःला मिळलो पाहिजे ना. तर आपण इन्शाअल्लाह 40 मिनिटाच्या नंतर आपण चेक करू. जर जळलेला असला तर बिस्मिल्ला, नाहीतर मग आणखी त्याला 10-20 मिनिटं जळलेला असलं तर बिस्मिल्ला, नाही ते मग बेसमिल्ला. इन्शाअल्लाह, का नाही, जरूर. माशाअल्लाह, सो स्वीट. वाव वाव वाव. यस. बिस्मिल्लाह. ये जरा बड़ा वाला है. अरे बाप रे, बड़ा वाला है ये. माशाअल्लाह. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. माशाअल्लाह माशाअल्लाह, अल्हम्दुलिल्लाह. हो 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 हो. ये ऐसे टुकड़े अभी हकीकत में देखने जाओ तो ये तुरंत नहीं काटा जाता है. जी ना, ये पूरी रात जाने के सुबह में काटा जाता है. आता ह्याला कसं सुबाला कापतात रातभर ती चुलीवर. आता कैसा है, अजून गरम आहे ती. हो, अजून गरम आहे. हा 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 हा. दिखने में तो एकदम सुपर्ब है. नाही ती गरम असला ना किती तुटते.
वो सबको मालूम है टूटा हो। ले, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ये सिर्फ व्यूवर्स को दिखाने के लिए हमने काटे हैं। 1 मिनट दे मेरे पास, चूड़ी दे। छुरी आती है। ये हमारे व्यूवर्स के लिए हमने ये किए हैं, बताने के लिए। किसा गरम असला ना की चिटकून धरते, त्याला मग रातभर सोडियाचा असते। ये पण आम्ही देखिए, कैसा- टैडंग टैडंग, बिस्मिल्लाह माशाल्लाह। इसका ये देखो, साइड में देखो, So sweet. माशाल्लाह माशाल्लाह। निकला ना का? अल्हम्दुलिल्लाह। ह्याला ढेबरा बोलतात हो। ढेबरा 2 तराचा बनते, एक तवशाचा आणि एक घोशेल्याचा। घोशेल्याच्या ढेबऱ्याची रेसिपी थोडी अलग आहे, पण माशाल्लाह खूप टेस्टी असते ती पण ढेबरा। माशाल्लाह। व्ह्युअर्स, फर्स्ट टाइमचा एक्सपिरियन्स आहे भट्टीतला आणि सुरुवात केला हो माशाल्लाह आम्ही ढेबऱ्याशी भट्टीची सुरुवात। तर इन्शाल्लाह आता पुरे पुरे अलग अलग अनेक रेसिपीज आपण भट्टीत बनवू। हाँ ना, जरूर जरूर बनवू। हे बघा व्ह्युअर्स, माशाल्लाह। आता कसं आहे, चुलीवर आपण बनवतो ना, तर खलशी खाली आग असते, तेव्हा वरती ऐसा लागत नाही। ही जी लागला आहे, ह्यो जो पोर्शन बनलोय वरती, अरे तो चुलीतला ऐसू नाही बनत, पण ह्यो किती टेस्टी लागते माहिती? पण मस्त कुरकुरीत ऐसा फील होतंय की मस्त कुरकुरीत असेल। अल्हम्दुलिल्लाह, सो स्वीट। वाव आहे, चिमट्याने काढा। शिमटे नाही, अहो क्या बात है, काय खुशबू फैलली आहे। सुभानअल्लाह, पीस बघा माशाअल्लाह। किती मस्त आहे। ती सुभापर्यंत ठेवला ना की एकदम जबरदस्त, एक दाणं पण नाही तुटणार। सही बात आहे। आता गरम आहे आणि आपण व्ह्युअर्सला दाखवायच्यासाठी आपण बेताब आहोत हा, आणि व्ह्युअर्स बघण्यासाठी बेताब आहोत। करीन काय मस्त पीस निघाल्यात, एक माशाल्लाह नंबर। सुभानअल्लाह। ह्याला बोलतात ढेबरा। यस, हा, खाऊन खाऊन ढेब व्हायचा। आणि आमला कैसा आहे, ही जी थोडा थोडा जलते ना साईडला, किती जलतेच। नाही तीच मग ते जास्ती मस्त बेस्ट वाटते। लागते। अल्लाह, हम्म, साकी भी खाऊन बघ, बेस्ट लागते की नाही बघ। मस्त बेस्ट लागते बघ। पण तू पण खाऊन बघ कसला लागते बघ। सात तू पण खाऊन बघ कसला लागते बघ, माशाल्लाह। सुपर। जबरदस्त ढेबरा बनला आहे माशाअल्लाह। मी बाईट मारून बघता हा। खा। चला मग व्ह्युअर्स, सुपर बघा. सुपर, तुम्ही खाऊन बघा। ढेबरा बनलाय, मी ते आता खाऊन दाखवलो ना। माशाल्लाह। कोकण की दुनिया 2, 3, 2, 4 से इसी तरह जुड़े रहिए। बिल्कुल। इंशाल्लाह कल पाव बनाने का दिखाएंगे आपको। हाँ, चलिए, अल्लाह हाफिज, टेक केयर।